निरगुडा सरांना आपण पाहतोय आता. इथून आमच्या हरी दोरे सरांनी थोडासा ब्रेक घेतलाय. आज दोन्ही सरांचं खरं तर मॅचेस आहेत गावासाठी. जे म्हटलं जातं ना की गावासाठी देखील खेळणं गरजेचं आहे. आज जरी आपला गावाचा संघ केलेत असला परंतु गावासाठी थोडंसं वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते वेळ आज काढतायत दोन्ही साईडनं. खरं तर मेहनत आणि मेहनत चालू आहे. इकडून गावासाठी खेळायचं आहे एका बाजूने खरं तर आज आयोजकांना देखील सहकार्य करायचं. ही अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो आपलं. खरं मी तर म्हणेन या दोन्ही पंचांसाठी. कारण बघा आजच्या दिवसामध्ये मी तर म्हणेन ना की 5-10 मिनिटाची विश्रांती देखील घेतली नसेल या दोन्ही खेळाडूंनी. एवढी मेहनत, इतकी मेहनत खरं तर आज दोन्ही आमच्या ऑफिसला करतायत. इकडून थोडासा ब्रेक भेटला की मग टीमसाठी खेळायचं आहे आणि मॅच नसली का मग पंचांच्या भूमिकेमध्ये. क्या बात आहे. तो प्राबिड मी तर म्हणेन दोन्ही आम्ही ऑफिशियलसाठी मनापासून आभार व्यक्त करतोय. अगदी मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की आपल्या आदिवासी समाजामध्ये किंवा असं दुसऱ्या समाजामध्ये जर आम्ही चौक कृषीमध्ये आमचे पंच आहेत मी तर म्हणेन डी के सर, त्यानंतर अविनाश पारांगे सर, ही यवन जोडी त्या विभागामध्ये मांडली जाते. आणि आपल्या या कर्जत किंवा चौक विभागामध्ये जर विचार केला ना तर मी तर म्हणेन सुरेश निरगुडा सर आणि हरी दोरे सरांना नक्कीच मी हा मान देईन की सर्वाधिक पंचांचं काम करत तर त्यांच्या माध्यमातून कुठल्या स्पर्धेमध्ये केलं असतं तर या दोन पंचांना मी उल्लेखून त्यांना हा पुरस्कार देईन की नक्कीच आपल्या ऑफिसर आहेत आणि कुठल्याच मॅचमध्ये अजूनपर्यंत त्यांचा असा आगळा वेगळा निर्णय कुठल्याच मॅचमध्ये आलेले नाही आहे. त्यामुळं असे ऑफिसर आपल्या आदिवासी समाजामध्ये देखील आहेत. इथून बॅट बॉलचा इशारा या ठिकाणी करत आहेत आणि अभ्यंतर दाब या ठिकाणी पाहायला मिळते. चर्चा आपण जारी ठेवू. अगदीच आपण पाहतोय की 2026 मध्ये सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आयोजित ही स्पर्धा बरेच दिवसापासून पाहिलेलं स्वप्न मानगावकरांनी आणि ते स्वप्न इथून सातत्यपूर्वक पूर्ण होत असताना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दिमागदार 16 इथून दाब घेण्याचा प्रयत्न आणि इथून फलंदाज होईल बाद. लवाळे क्रिकेट संघाला दिला जाईल हा पहिला धक्का. बॅट्समन आउट. आज आपण उल्लेख करतोय की मानगाववाडी चषक 2026 मध्ये अफाट मेहनत खरं तर सगळ्यांनी घेतली या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेला खरं तर 4 चांद लागून आणि ही स्पर्धा नुसती एक स्पर्धा नाही आहे तर येणाऱ्या कित्येक वर्षानुवर्षे आठवणीत राहणारी ही स्पर्धा मित्रांनो आपण या मानगाववाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून खरं तर पाहतोय. कारण इतकं चांगलं आयोजन आणि स्पर्धा किती छोट्या असू दे मोठ्या असू दे पण तो आयोजन आपलं किती चांगलं असतं ना यावरती डिपेंड्स असतं. आणि ते आयोजन आपण पाहतोय मानगावकरांनी की पाहिलेलं स्वप्न आज या चमचमत्या ट्रॉफ्याचा मी सकाळीच उल्लेख देखील केला होता की या ज्या ट्रॉफ्या आहेत ना किमान 50,000 1 लाखामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिलेल्या नाही तशा ट्रॉफ्या. आणि अशा ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाल्यात. प्रत्येक संघ जो येतो ना त्या या ट्रॉफीकडे बघूनच विचार करतो की आम्हाला जरी 4था क्रमांक मिळाला ना 5वा तरी आमच्यासाठी भरपूर आहे. त्याच प्रयत्नाने सगळे संघ आज खरं तर उतरले आणि जे संघ पराभूत झालेत ना ते संघ देखील आयोजकांना वारंवार विनंती करतायत की आम्हाला व्हाईट कार्ड एंट्री मिळेल का, आम्हाला आज उद्या किंवा परवा एंट्री मिळेल का. म्हणजे या आयोजन पाहून आणि या आयोजकांचं खरं तर जे प्रेम आहे ते पाहून प्रत्येक संघाला असंच वाटतंय की आम्हाला पुन्हा या ठिकाणी या मैदानावरती खेळण्याची संधी. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय बघा पुन्हा एकदा व्हाईटसाठी व्हाईट बॉलसाठी टीम रिव्ह्यू आहे कसं आहे. ओके टीम रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय फलंदाजांनी व्हाईटसाठी हा रिव्ह्यू खरं तर. आणि इथून फेर डिलिव्हरी असेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हरी दोरे त्या ठिकाणी येत आहे. थोडीशी दुखापत वाढते कारण दिवसभर उन्हामध्ये दिवसभर इकडून तिकडून धावपळ त्यामुळे थोडंसं बॉल लागला आणि इथून थोडंसं बॉल खरं तर पायावरती लागलेला आहे त्यामुळे थोडीशी दुखापत झाली आणि मैदानातून तो बाहेर आले. सध्या तरी जास्त दुखापत नसेल अशी अपेक्षा आपण करूया कारण तो एकमेव खेळाडू आहे त्या टीमचा
की मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. आणि आजच्या दिवसामध्ये धावपळ देखील भरपूर चालू आहे त्यांची, त्यामुळे इथून थोडीशी बाब चांगली नाही आहे टपालवाडी क्रिकेट संघासाठी. षटक संपले, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या आपण पाहिली ना तर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 5 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. अगदीच चर्चा आपण जारी ठेवू की आयोजकांनी घेतलेली अफाट मेहनत सातत्यपूर्वक ही स्पर्धा जरी आज संडेच्या दिवशी जरी संपली ना मित्रांनो, तर वर्षानुवर्षे ही स्पर्धा आठवणीत नक्कीच राहील. खट्ट्यावरती या स्पर्धेची चर्चा आणि नाकावरती खरं तर या स्पर्धेची चर्चा जरूर डिफिनेटली केली जाईल. ही स्पर्धा कुठल्या संघानं ऑर्गनाईज केली होती तर आवर्जून आम्ही खरं तर मान देऊ तो मानगाववाडी क्रिकेट संघाला आणि संपूर्ण त्यांचे ग्रामस्थ असतील आणि संपूर्ण टीम आणि टीमच्या खेळाडूंनी घेतलेली अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. सिंगल बनली आहे पहिल्याच बॉलवरती, खरं तर धावा कुठेतरी रोखल्या गेल्यात मी तर म्हणेन. गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते आहे टप्पालवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडून. मोठे फटक्यापासून वंचित ठेवलं मी तर म्हणेन ना. 7 बॉल आतापर्यंत खेळलेत, एकही मोठा फटका आलेला नाहीये. धावफलकावरचा आपण विचार केला, धावफलक स्थिरावलाय. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये होता परंतु उंची जास्त लांबी कमी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथून चूक झाली आहे. जेल होता, स्टॅन्स बनली होती आणि इथून मात्र हा जेल निसटलाय. आतातून जीवन दान मिळतंय बॅट्समनला. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सौरभला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती त्याला जीवन दान मिळालं मी तर म्हणेन. कॅच सोडलाय त्याचा आणि इथून जीवनदानाचा फायदा उचलेल का. लोअर फुलटॉसचा बॉल बॅट शॉट टॉप एजला आणि इथून मात्र 2 धाबा. पुन्हा एकदा हा रोहिदासचा जेल सोडला होता मी तर म्हणेन आणि त्याच्याच बॅटमधून पुन्हा एकदा 2 धाबा आल्यात. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. तीच मोठे फटके आलेले नाही आहेत या दोन्ही षटकामध्ये आतापर्यंत तरी. खेचून मारला गॅप मध्ये, गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या जवळ डीप ऑन क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पुन्हा एकदा 2-2-2-2 अशा 3 चेंडूवरती डबल्स रन्स येत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सध्या तरी. मोठे फटके आलेले नाही आहेत टीम टप्पालवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आज आमच्या हारिदोरे सर आज खुश असतील कारण त्यांचाच संघ आज खेळतोय. सध्या ते मैदानात नाहीये पण तो संघ भरपूर चांगला. यावेळेचा फटका मनगटी ताकद, अगदीच आमचे कॅमेरामॅनना धडक देत ठोकलाय या बॉलवरती. खणखणीत आवाज काढणारा हा षटकार. जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अगदी आमचे कॅमेरामॅन जे आहेत ना त्याच्या डाव्या साईडला म्हणजे डावा पाय आहे त्याच्या अगदी ब्रश झाला हा चेंडू. लोअर फुल टॉस घुटना टेकलाय परंतु उंची जास्त. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न अफाट केलेत परंतु पुन्हा एकदा मिसफील्ड झाले. इथून काय घडलं जात आहे आणि बघा ही खेळाडू वृत्ती दाखवणं खूप गरजेचं असतं. बॅटला चेंडू लागला, काही खेळाडू असे असतात की लगेच धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथून खेळाडू वृत्ती खरं तर दाखवली आहे खेळाडूंना. इस थँकिंग 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या आहेत ती 10.10च्या 0 सरासरीनं 20 धाबा. आणि पुन्हा एकदा आमचे हरीश खरे तर जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, जास्त दुखापट नाही आहे. थोडेसे इथून मिथ म्हणेन स्प्रे थोडासा पायावरती त्यांनी स्प्रे मारला असेल आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले. इस थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 20 धाबा आहेत.
हेच या एंड ब्रेकमध्ये आपण एक खरं तर जाहिरात जे आहे ना ती आपण अनाउन्समेंट करतो या ठिकाणी. नगरसेवक चषक आपण पाहतोय या ठिकाणी. आपण पाहतोय चिखलोली ठाकूरपाडा आयोजित येणाऱ्या 5, 6, 7, 8 फेब्रुवारी 2026 मध्ये ही स्पर्धा आहे. खरं तर कुणाला या स्पर्धेमध्ये केलायचं असेल तर आपण संपर्क करू शकतात. आकाश बुगडे, दीपक पारदे, विकी पारदे यांना संपर्क आपण करा. या स्पर्धेची प्रथम रक्कम असेल, फर्स्ट प्राइज असेल 50,000, द्वितीय पारितोषिक 25 आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 12 असेल. या स्पर्धेची प्रवेश फी 5,700 अशी प्रवेश फी असेल. आणि कुणाला या स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर आपण आकाश बुगडे, दीपक पारदे आणि विकी पारदे, रवी हिरबे, बाला बसमा यांच्याशी संपर्क साधा. नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतो. येणाऱ्या 5, 6, 7, 8 फेब्रुवारीला ही स्पर्धा आपल्याला नगरसेवक चषक आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं, पण लेग पॅकचा इशारा त्या ठिकाणी करतायत. हरी दोरे आपण पाहतोय गोलंदाजी रॅक वरती. हा, खरे तर थोडीशी दुखापत झाली होती, परंतु पुन्हा ते मैदानाच्या आतमध्ये जणू काही त्याला ठाऊकच होता की मला तिसरं षटक फेकायचं आहे. आणि 2 षटकं जशी संपली तशी मैदानाच्या आतमध्ये एंट्री देखील त्यांनी केली. पहिल्या बॉलवरती लेग फाईटचे सिंगल आले. 21 वरती संघ जाऊन पोहोचलाय. ओ फुलटॉस बॉल मिस टायमिंग झालेत. 38 सर्कल मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून दुसऱ्यासाठी स्ट्राईकसाठी निघालेत आणि स्ट्राईक मिळेल, परंतु फलंदाज होईल या चेंडूमध्ये अजून एक बाद. हो, ह्या वेळेचा बॉल हवेभ्रामवाडी शरीरापासून भरपूर लांब होता. पंच सुरेश निर्गुळ सर बोलले त्या ठिकाणी. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करतायत. अतिरिक्त दाब कुठले पेंडअप न करता एक्स्ट्राच्या दाब सध्या येत आहेत. 22 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 22 विदाउट 2 विकेट लॉस. लोअर टॉस बॉल मिड विकेटला गॅप आहे भरपूर मोठा. चतुर्षेकानं प्रयत्न केलेत, परंतु थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकेरीच्या दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. इथं म्हणेन मोठे फटके आलेले नाहीयेत, परंतु सिंगल डबलला जास्त भर दिला इथून लवाडी क्रिकेट संघाने या मॅच मध्ये. आणि एक चांगल्या टोटल फायटिंग स्कोर पर्यंत खरं तर संघाला आपण जाताना पण पाहतोय. संध्याकाळची सत्र आणि या सत्रामध्ये इथून हवेचा प्रचंड वेग. हा दुसरा झेल सोडला मी ते म्हणेन या क्षेत्ररक्षकांना. आज जणू काही ज्या खेळाडूकडून चुका होत आहेत ना त्याच्या पाठीमागच चेंडू लागलेला असतो. कारण सुरुवातीला आपण उल्लेख केला होता की उंबरनावाडी क्रिकेट संघाला अशा ज्या खेळाडूने कॅच सोडलं ना त्याच्याच पाठीमागे चेंडू जात होता. आणि तसंच चित्र आज सध्या या मॅच मध्ये देखील. मग त्या खेळाडू तुम्ही कुठे ठेवा, पाठीमागे ठेवा, समोर ठेवा, पुढे ठेवा, त्याच खेळाडूकडे चेंडू जातोय. आणि निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. निलेशला अगदीच मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय हरी दोरेला. पण चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओ क्या बात आहे. कमालीचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त भुसडी चेंडूने घेतली आहे. आणि हा म्हणता इथून तिसरा षटक समाप्तीचा इशारा पंच करत आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा आहेत धावफलकावरती त्या 26 आहेत आणि 27चा पाठलाग करायचा आहे ह्या मॅच मध्ये. तो टीम इथून टप्पालवाडी क्रिकेट संघाला
मॅच जितकी सोपी वाटते ना मित्रांनो तितकी सोपी नसेल या मॅचमध्ये, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या या सत्रामध्ये मी तर म्हणेन अशा धावांचा पाठलाग होणं थोडंसं अशक्य आहे, परंतु गोलंदाजीवरती डिपेंड्स असेल. आपण उल्लेख केला होता की लवाळी क्रिकेट संघाकडे गोलंदाजी भरपूर चांगली आहे. गोलंदाजी त्यांची तोप मानली जाते आणि ती तोप आज त्यांना इथून खरं तर दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून 18 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 27 धाबा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला टप्पलवाडी क्रिकेट संघ 18 बॉल 27 समीकरण आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु हे समीकरण कशा पद्धतीने पार केलं जाईल की या धाबात डिफेन्स होतील की या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकेल. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा शतरशन सजवलेलं आहे टीम लवाळी क्रिकेट संघाने, त्यामुळे इथून आपली सलामीचे जे बॅटर आहेत त्या आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. हरी दोरे आणि त्याच्या सोबतीला बातमांना अजय. ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या पाहतोय. हे पण जोडी आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती दोन्ही खेळाडू आणि तेच दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथून हरी दोरे मागच्या मॅच मध्ये 1 डाऊन साठी गेले होते मैदानाच्या आतमध्ये, पण यावेळेस सलामी जोडी पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी संघाने सोपवली आणि त्या जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. अशा सिच्युएशन मध्ये तो चांगली फलंदाजी करू शकतो हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यामुळे इथून संघाने त्याच्या कांद्यावरती ही जबाबदारी दिली. 18 बॉल आणि बनवायच्यात तर 27 धाबा. नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही टीम्स कॅप्टनला या ठिकाणी अनाउन्समेंट करूया. टीम फणसवाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात बेडीसगाव. दोन्ही टीम्स कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहेत. नाणेफेक कौल सेकंड राऊंडची दुसरी मॅच आपला भेटी जाईल. दोन्ही टीम्स कॅप्टन लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज आपण पाहतोय विलास रोहिदासला आपण पाहतोय. लेग स्प्लिट केम ऑन. पहिला चेंडू भन्नाट वेगानं फेकलाय. आपण उल्लेख केला की गोलंदाजी त्यांची तोप मानली जाते आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती इथून सामना जिंकला जाऊ शकतो असे संकेत इथून दिले जात आहेत. दोन्ही टीम्स कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आयोजक मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. इथून टॉस केला जाईल. डॉट बॉलनं सुरुवात या सामन्याची. 27चा पाठलाग. यॉर्क लाईन ब्लॉक केले. पहिल्यांदा झाला मात्र इथून चान्स बनली होती मी तर म्हणेन सिंगलसाठी आणि लगेचच या ठिकाणी सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिली धाव आपण पाहतोय धाव फलकावरती. 27चा पाठलाग चालू आहे. सुरुवातीचे या 6 चेंडूमध्ये जर धावा जास्त गेल्या नाहीत ना तर मॅच मी तर म्हणेन लवाळी क्रिकेट संघ या मॅच मध्ये वापसी करे. टीम फणसवाडी क्रिकेट संघाने जिंकलाय आणि डिसाइडेड टू बॉल बस फिल्डिंग करायच्या. चांगली इथून गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. लॉंग ऑनला शतरेषक आहेत त्या ठिकाणी एकच धाव. सिंगल डबल सध्या सामनाच पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय टप्पालवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आकाश अजय आणि त्याच्या सोबतीला हरी आपण पाहतोय या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. हा प्रकारचा बॉल हवेमध्ये चान्स संधी होती
परंतु इथून लेझी क्रिकेट मी तर म्हणेन असे चान्स तुम्हाला बनवावे लागतील, असे झेल तुम्हाला पकडावे लागतील मॅचमध्ये जर तुम्हाला इथून वापसी करायचं असेल तर. कारण लो स्कोरिंगची मॅच आहे, 27 धावा तुम्हाला इथून डिफेन्स करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला हे हाफ चान्सेस जे आहेत ना ते तुम्हाला इथून ज्या कॅचेस पकडाव्या लागतील, धाबा वाचवाव्या लागतील. बटका बसला आहे, पुन्हा एकदा संधी, चान्स, आणि हा चान्स देखील गमावलेला आहे. कॅच नाही, ह्या मॅच होता मी ते म्हणेन. हरी दोरेला तुम्ही जीवनदान दिलंय, या जीवनदानाचं तुम्हाला इथून येणारा बॉलवरती खरं तर जीवनदान काय असतं येणारे काल येणारी वेळ नक्कीच केले पण ठरवून जाईल की तुम्ही जीवनदान कोणाला दिलंय. आणि अशा गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मी तर म्हणेन सध्या तरी मिळत नाहीये. बघा उल्लेख केला होता आम्ही की तुम्ही जीवनदान कुणाला दिलंय. हरी दोरेनं त्याचं चोख प्रत्युत्तर देत असताना मिड विकेटला ठोकलाय. हा आकाशाला गवसणी करणारा हा षटकार क्या बात आहे. जसा झेल सोडला ना तसा जणू काही गोलंदाजावरती तुटून पडला. जे म्हटलं जाते ना की बुजलेला कोंबडा कधी आगीला घाबरत नाहीये. कॅच सोडला होता, त्याला ठाऊक होता की इथून जीवनदान मिळालं आणि या जीवनदानाचं सोनं करायचं. या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय तो 11 या धावसंख्येवरती. 12 बॉल आणि 16ची गरज, 12 मध्ये 16 बनवायचे. मॅच डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे दोन्ही खेळाडूंचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेशला काहीतरी चमत्कार करावा लागेल. गणेश आपण पाहतोय, गणेश नाव ऐकलं की मग गणपती बापांची आठवण होते आणि तसंच कार्य गणेशला आज या मॅच मध्ये करायचं. मॅच फसली आहे मी तर म्हणेन, पण तो इथून ना अजूनही सामना जिंकला जाऊ शकतो. 12 मध्ये 16ची गरज आहे सध्या. स्ट्राईक एंडला फलंदाज आज जय आपण पाहतोय, त्याच्या सोबतीला दोन्ही खेळाडूंचं मी तर म्हणेन दोन्ही खेळाडूंचं जीवनदानानंतर दोन्ही खेळाडू जीवनदान मिळालेलं आहे. त्यामुळे इथून खेळ कशा पद्धतीने राहील. ओ क्या बात है, इथून पंचांचं स्पिंगर ऑन, इथून बॅट्समन होईल आउट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टप्पालवाडी क्रिकेट संघाला. अजय बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन सौरभला आपण पाहतो मध्येच्या आतमध्ये आहे. एंटर झाला वन डाऊन साठी. हा खेळाडू मध्येच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या मॅच मधला ते सलामी आला होता हा खेळाडू. कबालीचा बॉल पडल्यानंतर खरं तर वलन घेतलंय चढून, थोडासा बाहेरच्या दिशेनं वलन घेतलंय. समीकरण असेल इथून आता येणारे 10 बॉल जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. 10 मध्ये 16 बनवायच्यात. अगदी मॅच इथून डीप मध्ये जाईल यामध्ये शंका नाहीये. गोलंदाजी भरपूर चांगली आहे. गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे लवाळी क्रिकेट संघाला आपण पाहतोय. ओ यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पंच बल्ले, वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करतायत. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. वाईट आलाय परंतु इथून देखील चांगला फटका अगदीच क्षेत्ररक्षकाच्या बोटाला अगदीच दिलाय चटका. सट 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 4 रन, चौकार. जबरदस्त फटका होता आणि त्यामध्ये 4 देखील धाबा लिहिल्या होत्या मी तर म्हणेन. आणि 4 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते त्या अर्थात 16 या धावसंख्येवरती.
4 धाबा. भरपूर चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टप्पालवाडी क्रिकेट संघाची. टॉस बॉल तिकडे मिस टायमिंग झालेत, परंतु इथं बॅकअप साठी शतरंज देखील बीट झालेत. त्यामुळे इथून लेग फायची एक धाबा पाहायला मिळेल. सर बॅट आहे का? बॅट कट. ओके येस. बॅटला ब्रश झाला आहे चेंडू, त्यामुळे इथून बॅट खरं तर सबरूपच्या खात्यामध्ये धाबा ॲड होईल. संघाची टोटल धावसंख्या धावून पोहोचली आहे, त्या अर्थातच 70 या धावसंख्येवरती. टॉस बॉल ऑन साइडला मिस झाले. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि इथून थ्रो खराब. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि इथून 3 धावा पूर्ण केले जात आहेत. बघा प्लीज डगआउट मधून आवाज देऊ नका. पहिली वॉर्निंग, फर्स्ट वॉर्निंग. आता नेक्स्ट वॉर्निंग साठी तुम्हाला पॅनल्टी असेल, याची नोंद घ्या. 3 धाबा या बॉलवरती आल्या. 3 धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय. तो अर्थातच 20 या धाबासंख्येवरती. 7ची अजूनही गरज आहे. 7 चेंडू मध्ये 7 बनवायच्या. फिल्डिंग मी तर म्हणेन आज सामना जर गमावला ना लबाडी क्रिकेट संघाने, तर फिल्डिंग त्याला कारणीभूत असेल. भरपूर चुका झाल्यात आज त्यांच्याकडून. लो स्कोरिंगची मॅच होती आणि त्यामध्ये जेल ड्रॉप झाले, मिस फील्ड झाले. ज्या पद्धतीनं खरं तर ज्या कॅचेस सुटल्या, तेवढं कॅच पकडले असतं मी तर हारी दोरेची कॅच पकडली असती ना, तर मॅच मी तर म्हणेन 50-50 सध्या पाहायला मिळाली असती. तो कॅच सोडल्यानंतर हारी दोरेने षटकार ठोकला आणि इथून बॅट्स ब्रश झालाय चेंडू आणि इथून पंचांनी इशारा देखील केलाय आउट. धक्का क्रमांक 2 टप्पालवाडी क्रिकेट संघाला आणि 6 चेंडू असतील जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. सकाळच्या सत्रामध्ये देखील जणू काही आपण अशी मॅच पाहिली होती की 6 मध्ये 8ची गरज असताना तो सामना मी तर म्हणेन वाचवला होता. तो अर्थातच गोलंदाजी करताना टीम इस 6 मध्ये 7ची गरज आहे. सामना जरूर मी तर म्हणेन टपालवाडी क्रिकेट संघाच्या बाजूनं झुकलेला आहे, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील टीम लवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. यावेळेचा फटका जाईल जाऊन मॅक्सिमम हिट आणि हारी दोरेच्या बॅट मधून आलाय. विजयाचा संखनाद करणारा पहिल्याच बॉलवरती उत्तुंग असा षटकार. एका धाब्याची अजूनही गरज आहे. सामना अगदी इथून आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण उल्लेख केला होता की 38 सर्कलमध्ये तो चान्स बनला होता मी तर म्हणेन जेलचा. तो चान्स जर इथून पकडला असताना तर मॅच सध्या तरी इथून लवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळाली असती. पण तो क्रिकेटमध्ये तडजडची भाषा बोलली जात नाहीये मित्रांनो. तुम्हाला जे चान्स जे मोमेंट बनतात ना, तर मोमेंट पकडणं खूप महत्त्वाचं असतं. हारी दोरे बरसलाय इथून मिड विकेटला क्लिअर केलंय पुन्हा एकदा. ऑन बाउन्स विनिंग फटका त्याच्याच बॅटमधून आलाय आणि सामना जिंकलाय तो टीम टप्पालवाडी क्रिकेट संघानं. आज थोडंच दुखापत देखील झाली होती, परंतु जे म्हटलं जातं ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाहीये. वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये